हिरवी काकडी भाव 20 रुपये. हिरवी काकडी भाव 20 रुपये. दुधी भाव 10 रुपये. 10 रुपये किलो दुधी. वाटाणा दिलाय 40 रुपये. 40 रुपये किलो वाटाणा. बटाटा भाव 18 रुपये. 18 रुपये किलो बटाटा. चवळी भाव 30 रुपये. 30 रुपये किलो चवळी. फरशा भाव 30 रुपये. 30 रुपये किलो फरशी. लिंबू भाव 30 रुपये. एक नंबर सुपर क्वालिटी लिंबू 30 रुपये किलो. हे दूध दिले 10 रुपये. 10 रुपये किलो दुधी. हे टोमॅटो दिले 30 रुपये. 30 रुपये किलो टोमॅटो. चवळ्या भाव 30 रुपये. 30 रुपये किलो चवळ्या. हा चिंगडी कांदा दिलाय 5 रुपये. 5 रुपये किलो चिंगडी. बटाटे आज रखडलेत 17 रुपये 18 रुपये काढलेत पण नाही संपत बटाटे आज. नमस्कार. काय गेल्या पालेभाज्या आज? कोथिंबीर काय झाल्या? आता सध्या जर बघायला गेलं तर पालेभाज्यांची कंडिशन अतिशय क्रिटिकल अवस्थेमध्ये आहे. पालेभाज्या आज मेथी तुम्हाला सांगतो अक्षरशः चॉपर माल 6 रुपयाच्या पुढे गेला. चॉपर माल असून 6च्या पुढे नाही. कवचित एखादा वक्कल 7 रुपये गेले. दाण्याची पण कंडिशन ती गावरान दाना 10 रुपये गेलेला आहे. म्हणजे आपला अशोकाचा आहे चायना तो 5 ते 6 रुपयाची त्याच्या पुढे माल नाही. 5 ते 6 रुपये. शापा आज शापा सुद्धा 2-3 टक्क्याने उतरलेले. शापा गेलेले 10 ते 12 रुपये. कांदापातची परिस्थिती सुद्धा डेंजर आहे. कांदापात जरा थोड्या व्यवस्थित नसल्यामुळं कांदापात सुद्धा 8 ते 10 रुपये खापलेले आहे. परत हरभरा पण माल आता हरभऱ्याची आवक जरा जास्त होत चालली त्याच्यामुळे हरभरा पण 10 रुपयाची रेंज धरून चाललेला आहे. मुळा जरा मुळा मार्केटमध्ये नाही त्याच्यामुळे मुळा 13 प्लस खपतोय 10 ते 13 रुपये. पालकची कंडिशन सुद्धा खूप बेकार आहे. पालक सुद्धा आज खपलेलं आहे 5 ते 6 रुपये खापलेला आहे फक्त. पुदिना 10 रुपये खापलेला आहे. कढीपत्ता 10 रुपये खापलेला आहे. पालकची आवक जरा जास्त होती त्याच्यामुळं पालकाचा भाव जरा जेमतेमच आहे. आता पर्याय माल खूप येते त्याच्यामुळे आहे हेच बाजारात. बाकी धन्यवाद.